बुरशी चढल्यासारखं झाले. हॅलो फ्रेंड्स, तर 2 दिवस झालं मी आता पुण्याला आले आणि पुण्याला आल्यापासून आहे ना फक्त डोक्यात एकच विचार चालू आहे की राडा कुठपासून काढायला चालू करू. कारण सगळ्या घरामध्ये ना नुसती धूळ झाली आहे. आता जेवढं काही लागायचं आहे तेवढं मी सगळं क्लीन करून घेतलं होतं. केलं तर हा फ्रीज, आता ही भांडी वगैरे पण मला आवरायची आहेत, पण सध्या ना हे सगळं पॅक असल्यामुळे एवढं काही खराब नाही झालेलं. पण म्हटलं जे काही गरजेचं आहे, आता फ्रीज तर लागतोच सारखा काही नाही काही ठेवायला. मग त्यासाठी जवळजवळ आम्ही 1 महिना गावाकडे होतो आणि पुण्यामध्ये ना पाठीमागच्या 1-2 आठवड्यापूर्वी काहीतरी पाऊस झाला होता. मे बी त्यामध्ये लाईट पण गेली असेल, त्यामुळे फ्रीजची अशी काही अवस्था झाली आहे. सगळीकडे ना असं बुरशी चढल्यासारखं झाले. म्हणजे आता आम्हाला एवढा क्लीन करावं लागणार आहे ना फ्रीज. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या फ्रीजच असतो, कारण भाज्या म्हणा किंवा दूध असेल काही असेल आणि गरमीमध्ये ते ना सगळे पदार्थ असे खराबच होतात, त्यामुळे ते फ्रीजमध्येच ठेवावे लागतात. मग त्यासाठी म्हटलं अगोदर फ्रीजच क्लीन करून घ्यावा, नंतर बाकीचे काय काम असतील ते हळूहळू सगळी करून घ्यावे. एक तर गावावरून आल्यावर तेवढा कंटाळा आलेला असतो ना, काही करायची इच्छा होत नाही. हे आमच्या मी मध्ये ठेवण्यासाठी बर्फ, ह्याच्यामुळे तर आम्हाला जवळजवळ पुण्यातला उन्हाळा व्यवस्थित गेलाय. कारण आहे ना ही कूलर मध्ये ना ते असा काही बर्फ, फ्रीज बंदच करते अगोदर. तर कूलर मध्ये असा बर्फ टाकायचो आम्ही, त्यामुळे जरा आम्हाला थोडंसं थंड तरी वाटायचं. कारण पुण्यात पण खूप सारी गरमी आहे. हा दरवाजा आहे ना इग्नोर करा जरा, कारण खूप वेळा चेंज केला पण बर्फ एवढा साचतो. आता कशामुळे साचतो तो पण माहित नाही. पण आम्ही बऱ्याच शॉपिंग मध्ये असं विचारलं, बऱ्याच जणांना विचारलं की सारखा खूप बर्फ साचतो फ्रीज मध्ये. तर ते म्हटले की सारखा तुम्ही उघड झाक करत असेल ना त्यामुळे तो बर्फ साचतो. आणि आता कसं शिवांग घरात आहे, सारखं काही नाही काही त्याला फ्रीज मध्ये शोधायचंच असतं. मे बी त्यामुळं पण म्हणजे असं सारखं उघड झाक केल्यामुळे त्यामध्ये बर्फ होत असेल. आणि 2-3 वेळा हा दरवाजा आम्ही चेंज केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. प्रत्येक वेळेस ती बर्फ झाला असं ओढायला गेलं की तुटून गेलं, त्यामुळे परत तर बंदच केलं. म्हटलं बघूयात परत ज्यावेळेस कधी गरज असेल त्यावेळेस हा दरवाजा लावून घेऊयात. सध्या तरी बर्फ होतोय तरी पण त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. त्यापैकी मी असं सगळ्या भाज्या वगैरे काही ठेवलं मध्ये बनवतो फ्रीज मध्ये. आता ह्या एवढ्याच मिरच्या राहिल्या होत्या पण त्याची अशी काय अवस्था झाली आहे मिरच्यांची पण. कारण घरी जाताना मी बऱ्यापैकी सगळंच घेऊन गेले होते, असं फ्रीज मध्ये पण काही ठेवलं नव्हतं. सगळे डबे असे रिकामे करून ठेवले होते. आणि आता एका डब्यामध्येच तेवढ्या थोड्याशा मिरच्या राहिल्या होत्या, त्या पण खराब होऊन गेल्या. आता यात तर थोडासाच लसूण होता, तो सुद्धा आतल्यात सगळा काळा झालाय. हे सगळंच टाकून द्यावं लागेल, कारण एकही गोष्ट अशी वापरण्याजोगी राहिलेली नाहीये. आणि कसली बुरशी चढते बघा ना. जो टोपणच तुटलं. मिरच्या खूपच राहिल्या होत्या माझ्याकडून. आता सगळ्या मिरच्यांची ना अशी अवस्था, त्यामुळेच म्हटलं अगोदर दुसरं काही एवढं खराब नाही झालं, फ्रीजच माझा तेवढा खराब झालाय म्हणून म्हटलं अगोदर फ्रीजच व्यवस्थित करून घेऊयात, मग बाकीची कामं आवडता येतात. मध्ये ठेवलेले मसाले वगैरे ते पण सगळंच जाताना घेऊन गेलते घरी. कारण मला माहिती इकडे ना थोड्या दिवस जरी असं पॅक राहिलं ना तर काही असू द्या दुसरे पदार्थ वगैरे ते पण खराब होऊन जातात लगेच. म्हणजे ते वापरणे योग्यच राहत नाही, तेवढे खराब होऊन जातात. तर आता फ्रीज मध्ये सगळी भांडी क्लीन करून घेतलं. फ्रीज पण व्यवस्थित जरा आता घासूनच काढावं लागणार आहे मला, फ्रीज एवढा खराब झालाय. आता फ्रीज पण स्वच्छ करून घेते. कोरोनामध्येच आहे ना पट्ट्या वगैरे काळ्या पडल्या होत्या, कारण आमचा फ्रीज बरेच दिवस बंद होता. गावाकडे गेलो होतो त्यामुळे, कारण लॉकडाऊन किती दिवसासाठी ते फ्रीज बरेच असं खराब झाला होता अगोदरच. फ्रीज आता सगळं आतून तर व्यवस्थित क्लीन करून घेतलंय. आता बाहेरून थोडासा स्वच्छ करून घेतलं. थोडा वेळ
ओपनच ठेवते म्हणजे काही स्मेल असेल तर. तेवढा फ्रीज क्लीन करेपर्यंत आहे ना नुसता असा घाम घाम झालाय, कारण गरमी ना. आता आम्ही पुण्यात पाऊस पडला आणि गावावरून इकडे आलो की गावाकडे पाऊस पडला आणि नुसता मला असं काय म्हणतात गरमी गरमी असं झालंय. तर आता फ्रीजची सगळी भांडी तर आता मी क्लीन करून ठेवलेत, आता वाळायला ठेवलेत म्हटलं तोपर्यंत इथला टेबल बाहेरचे दोन्ही टेबल जे आहेत ते व्यवस्थित क्लीन करून घेऊयात, कारण सगळी धूळ झाली आहे ह्याच्यामध्ये. खरंच आहे आणि धूळ येते कुठून तेच समजत नाही. सगळं असं हे झालंय, खराब काही झालं नाही, नुसती माती माती इकडे सगळ्या बाहेर माझ्या चप्पल वगैरे पडलेल्या असायच्या, कारण बाहेर तर माझ्या असं ठेवू शकत नाही चप्पल किंवा सँडल वगैरे असतात ते जे काय असेल ते. आता हे क्लीन करायला ना मिनिट खूप झाले, पण आहे ना आज करू उद्या करू म्हणत आहे ना, प्रत्येक गोष्ट अशीच राहून गेली होती माझी. आणि फायनली पत्र तर म्हणजे हा टेबल तर आता पूर्ण आवरून झालेला आहे. आता दुसऱ्या टेबलला लागतं, तर इथं वरचं पण आवरून घ्यावं लागेल. गणपती बाप्पा, त्यासोबतच राधा कृष्ण अजिंठा वेरूळला गेलतो ना आम्ही ज्यावेळेस घरामध्ये, असं बघायला पण नको वाटत होतं. म्हटलं अगोदर हे सगळं आवरूनच घ्यावं. इथं आमच्या घरचे आणलेले आंब्यात हा फणस पण आहे. आता आम्हाला ह्याला कधी चिरणं होतंय काय माहिती, कारण मला तर चिरता येत नाही. घेऊन येते थोडा, कारण भाजीला सध्या तर काहीच नाहीये, मला ठेवल्या ना व्यवस्थित, मग नंतर पाहिजे तेव्हा घेता येतात. चला भाजीपाला घेऊन आल्या, तर नीट करून ठेवता अगोदर एवढा सगळा भाजीपाला मी घेऊन आले आज. आता कोथिंबीर वगैरे सगळंच एवढं महागलंय का नाही. आणि हा कढीपत्ता बघा, आता गावाकडे ना फुकट घेऊन जा म्हणतात, पण 10 रुपयाला मी एवढीसा कढीपत्ता घेऊन आले आज. त्यासोबतच कोथिंबीर चांगली भेटली, म्हणजे 20 रुपयाला गड्डी, म्हणजे एवढी पण काही नाहीये, पण आता उन्हाळ्यामध्ये एवढी पण भेटली म्हणजे खूप झालं. आणि मेथीची भाजी तर एवढ्या दिवसातून आणली ना मी आज, ही पण 20 रुपयालाच गड्डी भेटली मला. आता गावाकडे खूप साऱ्या भाज्यात पण यावेळेस काहीच घेऊन आले नाही, कारण सामान पण एवढं झालं होतं ना, आणि गाडीमध्ये ठेवायला पण जागा राहिली नव्हती. गावावरून भाजीपाला आणला ना ॲटलिस्ट आम्हाला 2 आठवडे तर नक्कीच जातो. सगळ्यात बोरिंग काम आहे भाजीपाला नीट करणं, म्हणजे मला तर अजिबात आवडत नाही नीट करायला. पालक पण होते चांगली, पण म्हटलं आता सध्या आहे तर त्याचं करून घेऊया. आता बाकीच्याच भाज्यांवरती एवढं पाणी मारलं होतं ना. आता ही भाजी तर गेल्या गेल्या मला भेटली होती, म्हणजे नुकत्याच रिक्षातून काढत होती, त्यामुळे लगेचच भेटलं. नाही तर थोड्या वेळ जर उशिरा गेला ना, सगळ्या भाज्यांवरती नुसतं पाणी मारलेलं असतं, व्यवस्थित म्हणजे लगेचच अशा खराब झाल्यासारख्या इसरल्यासारख्या होतात, म्हणजे व्यवस्थित राहतच नाहीत त्या परत भाज्या. लवकर गेल्यामुळे जरा थोड्याशा भाज्या पण जरा चांगल्या भेटल्या, चांगलीच भेटल्या. तर थोडीशी महाग भेटली, पण या उन्हाळ्यामध्ये एवढी भारी कोथिंबीर भेटली म्हणजे. काय रे शिवांग, वरून आवाज देतो. तर मी काय म्हणलं तर बाबा बाबा. त्यासोबतच आता एवढा पुदिना पण आणला आहे, तर मला पुदिन्याची चटणी वगैरे खायला खूप आवडतं. आणि मिरच्यांचे पण असे देठ काढून ठेवते, कारण एकदा देठ काढले ना मिरच्या खराब पण होत नाहीत, कारण गेल्या वेळेस फ्रीजमध्ये माझ्याकडून तशाच राहिल्या होत्या, त्यामुळे तर आणखीनच खराब झाल्या होत्या.
पाला मी नीट करून ठेवलाय, म्हणजे आता ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मी डायरेक्ट घेऊ शकते. आता ह्या भाज्या मला धुवून ठेवायच्या, त्यासाठी मी अशा जाळीत ठेवलेत. आता फ्रीजमध्ये सगळे बॉक्स असे व्यवस्थित ठेवून देते, बसतात व्यवस्थित, दिसायला पण छान दिसतं. फायनली आता सगळा फ्रीज व्यवस्थित सेट झालेला आहे. सगळं जिथल्या तिथे ठेवून घेतलंय. यो आता कसं काय गेलं त्याच्यावरती? हा अरे पण काय आता उतर खाली. अरे मग अशी चावून घेतली शिवा. किती वेळ झाला? ते एका कढईमध्ये मी तेल टाकून त्यामध्ये ना खोबरं, लसूण आणि कोथिंबीर चिरून घेतली होती. मग ती टाकली त्यामध्ये. थोडासा कढीपत्ता पण टाकला, परतून घेतलं व्यवस्थित. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट, माझ्या पद्धतीची भाजी बनवते. इकडे थोडंसं कमीच तिखट टाकले मी. शेंग मस्तपैकी यामध्ये परतून घेते. शेंगदाण्याचा कूट शिजते पण, आणि त्याचा जो वास असतो ना तो भाजीला लागतो. आणि जोपर्यंत आहे ना भाजीला शेंगाचा वास लागत नाही तोपर्यंत शेवग्याची शेंग आहे ना अशी खायला पण छान लागत नाही. आपल्याला किती आमचे पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ. आता शेवग्याची शेंग आहे ना त्याला मीठ टाकताना कधी पण आहे असं परफेक्ट मीठ होईल असंच टाकायचं, कारण त्याला थोडं जरी मीठ कमी टाकलं ना लागत नाही, शेंग खाल्ल्यासारखंच लागत नाही. त्यामुळे ना जेवढं व्यवस्थित परफेक्ट मीठ टाकता येईल तेवढं मीठ टाकायचं. आता इकडे बघा, आता आपली आई काय तर करते म्हटल्यावर ते शिवांकीने नाही एवढं सारं ट्रॅफिक तर जाम केलंच आहे, पण मग असे घेतलेले कलर पण करायला चालू केले. ग्लास मला हा पाणी प्यायचंय म्हणून मागितला होता बरं का, पण तो ग्लास घेतलाय त्यांनी ब्रश करण्यासाठी. आता ब्रश तर कुठं सापडलं, कुठं कुठं शोधून काढतो काय माहिती. तो ब्रश आहे का शिवांग? शिवांग असं नाही करायचं. व्हाईट कलर कशाने कलर करतोय तू? पेननी. मग कुठे ठेवला ब्रश? कसं असतंय सोफ्यावरती असं काही फेकून दिलंय हे. हा ओके, आईवरतीच का? इकडे सगळ्या घरात खेळणी. पण ठीक आहे, आपलं मोबाईल टीव्ही पेक्षा तर किती पण पटीने चांगलंच आहे. आज एवढं काम करू वाटतंय शिवांकला. आता बघा ना, मी किचनमध्ये भाकरी करून तोपर्यंत कलरिंगचं सगळं व्यवस्थित भरून ठेवलं आणि पुसायला पण चालू केलं. हा मग थोडा तर फायदा होतो खरंच. ते माझं मी आवरून घेते सगळं, पण नाही त्यालाच आता सगळं आवरून घ्यायचंय, पुसून पण घ्यायचंय अशा गोष्टींची. भाकरीची काय अवस्था झाली काय ओ, भाकरी काय फुगत नाही. भाकरी नाही फुगले की एवढंच मिळू शकतो आपण, पीठ तरी मोठं दिलं नाही तर पीठ तर चिकट आलं. ते आपण आणलं बरोबर, कसं काय साठी वापरू शकतो आपण त्याला खेळायला. काय काय खेळू शकतो आपण? फक्त 100 पर्यंत आणि ले 500 आणि ले 600 100 मिलियन पर्यंत जाऊ शकतो का? ते 10 पर्यंत जाऊ शकतो. बापरे, भारी यार, आणायला पाहिजे यार आपण. तू आजी गाडी पाहिजे, तू आजी गाडी पाहिजे म्हणत होतो ते तसं झालं की. हो का? आलाय आता काही काम आवरायची इच्छाच नाहीये. आता कपड्यांच्या वगैरे घड्या घालायच्यात, पण आता उद्याच बघणार आहे कपाट वगैरे आवरायचं. मी रोज पण तसंच करतो. तू ठेवतो भरून शिवांक रोज? मी काय करतो पहिलं, छोटे गाड्या असतात ना तर पहिलं बोलतो. शिवांक तुझी गाडी आज मी पुसलीये बघ की, किती क्लीन दिसते, चमकती का थार शिवांकची रोज?
हो बघा शुभांग, आज आहेत ना आमच्या गप्पा संपायच्या काही नावच घेत नाहीये. काय माझ्याकडे किती बडबड करावी, किती बडबड करावी मला पण बोलून. तेल काढून द्यायचं. एक तेल काढून म्हणजे असतं ते पोटात घालायचं असतं ना, तोच असतो तेल काढून तो. ओके बाय. ओके बाय.